आत्मा ते स्वभावाकडून त्यागवले गेले, मग ज्ञानेच्छूसाठी यथार्थपणे शुद्ध ब्रह्मतत्व उरले. मग तुम्ही कोणतीही कृती केली त्या मनाने, त्या मनामध्ये विकार नाहीत, त्या मनामध्ये भोगेच्छा नाही, त्या मनामध्ये भोग घेण्याविषयीची आसक्ती नाही, आणि भोग घेतल्यानंतर तृप्तीमध्ये अडकून राहण्याची जिज्ञासा नाही, मग त्यांनी सगळे जरी उपभोग घेतले जनकासारखे तरी चालतात. अशी स्थिती अर्जुना व्यवहारामध्ये तुला उत्पन्न झाली पाहिजे. मनाची अवस्था. खूप बोललोय, पुरे झालं. मग शुद्ध ब्रह्म राहतं. मग असं वाटतं योगी संसार उपभोगतो, भोगी उपभोगतो, त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? हा फरक आहे. मनोनी अनित्याची ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखिला असे. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्या तत्वविज्ञानाची सत्यबुद्धी नसते, कारण अनात्म उपाधी आणि चैतन्यात्मा या दोन्हीचाही त्याने परिणाम पाहिलेला असतो. म्हणून अनित्याच्या ठिकाणी त्या तत्वविज्ञानाची सत्यबुद्धी नसते, कारण अनात्म उपाधी. म्हणून अनित्याची ठाई नित्य आणि अनित्य. प्रेम नित्य आहे, क्रोध अनित्य आहे, लोभ अनित्य आहे, विकार अनित्य आहेत. परमात्मा सत्य आहे, संसार असत्य आहे, टिकणारा नाही, नष्ट होणारा आहे.